मंत्री शिरसाटांच्या नगरसेविका मुलीची आणि नगरसेवक राजू राजपूत यांनी मिरवणुकीत तलवार उंचावली, तर जिंकल्यानंतर तलवार मिरवणुकीत फिरवणाऱ्या तिसऱ्या नेत्यावर गुन्हा दाखल। महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करत असताना मंत्री संजय शिरसाट यांची कन्या आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 2 नवनिर्वाचित नगरसेवकांनी मिरवणुकीत तलवार हाताळली आहे। त्यानंतर एक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करत असताना मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू राजपूत यांनी मिरवणुकीत तलवार हाताळली असल्याचे दिसून आले आहे। तर अन्य एका घटनेत विजयानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित जीवनवाल या उमेदवाराने तलवार मिरवत जल्लोष केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। तर त्यांनी चक्क पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तब्बल 2 तास विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचा आरोप करण्यात आलाय। तलवार मिरवत आणि घोषणाबाजी करत घरासमोर धिंगाणा घातल्यामुळे महिलांचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले होते। हे तीनही नवनिर्वाचित नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाचे असल्याने त्यांच्यापैकी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। तर मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू राजपूत यांच्यावर काय कारवाई होईल किंवा नाही याबाबत छत्रपती संभाजीनगर परिसरात चर्चेला उधाण आले आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।